दुसरा चेंडू मंगेशचा ओव्हर द विकेट. समोर टाकलेला चेंडू ऑफ साइडला खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आणि जेल टिपले पहिल्या चेंडूवरती. फलंदाज बाद. पहिली सफलता क्षेत्ररक्षण करणाऱ्या साईशा 11 संघाला. पहिला फलंदाज बाद बॅटिंग करणाऱ्या स्वरा सोहम 11 संघाचा. ओमकार भोईर तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये. नितेश भोईर. सगळ्यांचं लक्ष होतं सोमदस कडे, परंतु आता बॅटिंग करण्यासाठी गेलाय नितेश भोईर. पहिली विकेट गमावली ती बॅटिंग करणाऱ्या स्वरा सोहम 11 संघानं 1 धावेवरती. मॅचच्या सुरुवातीला थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल आणि चांगली सुरुवात क्षेत्ररक्षण करणाऱ्या साईशा 11 संघासाठी. विकेट गेल्यानंतर प्रथमेश कोलंबे यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच हसू आपल्याला दिसून येतोय. नितेश भोईर याच्या षटकार हॅट्रिक साठी 3000 पारितोषिक. 2000 रुपये. पहिला चेंडू स्विच हिट करायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणताही संपर्क नाही. यष्टिकांचा वेध घेतोय निर्धाव चेंडूची सांगता. कल्पेश कोलंबे यांच्याकडनं 500, हनुमान लोबे यांच्याकडनं 500, उमेश भोईर यांच्याकडनं 500, करण दुले यांच्याकडून 500 आणि अविनाश भोईर यांच्याकडनं 500. एकूण 2500 रुपये 3 6 साठी नितेश भोईरच्या. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुल करतोय चेंडू मिड विकेटला. सीमारेषा बाहेर. 6 धावा. पहिला षटकार मॅच मधील षटकार. हॅलो, पहिल्यांदा पैसे येऊ दे इकडे. तर मोहनदास यांचं पारितोषिक होतं जेल सुटल्यावरती. मग 6 साठी 200. ओके, थँक्यू. नितेश भोईरच्या 6 साठी मोहनजी दास यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. मंगेश कोलंबे पुढील चेंडू ओव्हर द विकेट. समोर नितेश यावेळचा रिप्लाय देतोय आणि जल्लोष बघा. नितेश भोईर बाद. दुसरी विकेट साईशा 11 टीमला. प्रथमेश कोलंबे यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक या विकेट साठी. मंगेश कोलंबे यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. दोन महत्वाच्या विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना बॅटिंग करणाऱ्या स्वरा सोहम 11 या टीमची थोडीशी खराब सुरुवात पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपले 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती मंगेश कोलंबे याची. एक षटकार आल्यानंतर लगेचच त्याने एपिक रिप्लाय देतोय आणि महत्वाचा फलंदाज या मॅच मधून बाहेर निघालाय. नवीन बॅट्समन ऋषिकेश कोलंबे. नवीन बॅट्समन ऋषिकेश कोलंबे. पॉवर प्लेचा पहिला षटक. 4 षटकांचा सामना. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू. एक क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप मिड विकेट. नवीन बॅट्समन ऋषिकेश साठी मंगेश. शेवटचा चेंडू. कोलर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूची फील्ड करतायत आणि या दरम्यान 1 रन पूर्ण होईल. एकेरी धावसंख्या बरोबर टीमचा पहिला षटक समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आहे 8 धावा. हॅलो, जी बक्षिसा स्वरूपाची जी आपण रक्कम लावताय ती रक्कम आपण गुगल पे किंवा कॅश समालोचन कक्षाकडे सबमिट करायची आहे, जमा करायची आहे. पहिला षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज राकेश कोलंबे.
छोटा भाऊ आणि मोठा भाऊ अशी जोडी गोलंदाजी करतोय राकेश आणि स्ट्रायकर एंडला बघू शकता ऋषिकेश कोलंबे. नॉन स्ट्रायकर एंडला आतिश. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पॉवर प्लेची पावंदी आठवली जाते. 5 क्षेत्ररक्षक आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फील्ड करताना दिसतील आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहेत. एक क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर असे एकंदरीत 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. पॉवर प्लेच्या आतमधील जर एकंदरीत विचार केला तर फर्स्ट स्लिप, त्यानंतर बॅकवर्ड फर्स्ट स्लिपमध्ये शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर. दुसऱ्या षटकाला होईल शुभारंभ. स्ट्रायकर एंडला ऋषिकेश आणि गोलंदाजीची सुरुवात करतोय राकेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती. 4 षटकांचा सामना. दुसरी ओव्हर, पहिला बॉल, राऊंड द विकेट. पडल्यानंतर उचली घेतोय, जेलची संधी तिकडे आणि यष्टिक्षकांना चांगले प्रयत्न तिकडे विश्वास थेर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू राकेशने हाताळला. पहिला चेंडू अगदी सरप्राईज करतोय ऋषिकेशला. निर्धाव चेंडूची होईल सांगता. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने टीमचं धावफलक स्थिर आहे त्या 8 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात मानावी लागेल ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या साईशा 11 संघासाठी. पहिल्या षटकात फक्त 8 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळतो. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने गेलेला आहे. लॉंग ऑनला फिल्डर मंगेश चेंडूची फील्ड करतील. एक तर घेतलीये, दुसरीचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये बॅट्समनकडनं. आतिश बऱ्याचशा उशिरानंतर स्ट्राईकला येतोय. एक चेंडू पहिल्या षटकात या फलंदाजाने फेस केला होता, त्यावरती एक सिंगल आली होती आणि आता आलेल्या सिंगल बरोबर टीमचा टोटल पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या 9 धावा. परत एकदा फिल्डिंग मध्ये चेंजेस. आतिश कोलंबे हा एक आक्रमक फलंदाज आहे. पॉवर प्ले मध्ये जास्त संधी त्याला मिळाली नाहीये, परंतु जसं पॉवर प्लेची पावंदी हटवली जाते दुसऱ्या षटकात तो वैयक्तिक खात्यातील तिसरा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतो. षटकातील तिसरा चेंडू राकेशचा यावेळी ऑफसाईडच्या दिशेने लॉंग ऑफला खेळलाय. फिल्डर तिकडे सौरभ जेल स्वीकारतोय. फलंदाज बाद. तिसरा धक्का आणि प्रथमेश कोलंबे यांच्याकडनं सौरभसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. राकेशसाठी 200 आणि सौरभसाठी देखील 200. बुंडेरे काका इकडे आहेत का? असाल तर आपण या व्यासपीठामध्ये संपर्क साधा. यावेळचा चेंडू बॅट अँड पॅड मध्ये अगदीच यष्ट्यांच्या समोरून चेंडू जाताना दिसला. निर्धाव चेंडूची परत एकदा होतीये सांगता. चांगली गोलंदाजी राकेश कोलंबे यांच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. एकच धाव आतापर्यंत या गोलंदाजींनी खर्ची केली. एक महत्वाची विकेट देखील मिळवली या षटकामध्ये. चांगली सुरुवात साईशा 11 टीमची. अजय यावेळचा चेंडू स्लोवर गतीचा. गतीमध्ये परिवर्तन. स्पेस व्हॅरिएशन इज द बेस्ट वेपन एव्हर इन अ टेनिस क्रिकेट असं म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या मैदानामध्ये होते. अगदी आपल्या गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजांना नाचवतोय तो गोलंदाज राकेश कोलंबे. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल, राऊंड द विकेट अजय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळी लॉफ्ट केलाय. फिल्डर तिकडे जेलची संधी आणि कॅच स्वीकारली आहे. फलंदाज बाद आणि परत एकदा राकेशसाठी 200चं बक्षीस. एकूण प्रथमेशजी कोलंबे यांच्याकडनं 400 रुपये या षटकात 2 विकेट घेतल्या म्हणून. आणि साईशाकडनं हे पारितोषिक होतं 200 रुपयांचं. राकेशसाठी 2 षटकं संपली. 2 षटकांनंतर बॅटिंग करणाऱ्या साईशा स्वरा सोम 11 संघाची धावसंख्या आहे ती स्कोर कार्ड वरती 9 धावा. 4.5 ची सरासरी प्रति षटकामध्ये. चांदाई प्रीमियर लीग 2026
गाव अंतर्गत ही प्रीमियर लीग खेळवली जाते आणि बघायला गेलं तर अनेक जुने जाणते जे क्रिकेट प्रेमी असतील ज्यांना खरंच क्रिकेटची आवड आहे असे सर्व जुने आणि आताचे तरुण जे अत्यंत काही नोकरीला सुद्धा आहेत किंवा बाहेर व्यावसायिक सुद्धा आहेत, असे अनेक जुने जाणते खेळाडू, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते प्रेक्षक आपल्याला या मैदानात दिसून येत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये जे समालोचन केलं भावेश भोईर आणि सनी मसने आता जो करतोय, असं सुंदर असं समालोचन आपल्याला दोन्ही सामन्यांमध्ये बघायला मिळालं. 2 षटका अंतर्गत धावसंख्या झाली ती 9. अत्यंत सुरेख आणि सुंदर पद्धतीची गोलंदाजी आपल्याला साईशा 11 या संघाकडून बघायला मिळाली. स्ट्राईकला खेळतोय तो ऋषिकेश आणि नॉन स्ट्राईकला प्रकाश आहे. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू, एक अवांतर धाव वाईटच्या रूपाने आणि धावसंख्या 10. या प्रीमियर लीग साठी आपल्या चांदे गावातील अनेक राजकारणी असतील, समाजकारणी असतील किंवा व्यावसायिक असतील आणि नोकरी करणारे आपले युवक तरुण असतील, सुट्टी काढून आज या दिवशी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पहिलाच चेंडू, काहीशी मला वाटतं मिस अंडरस्टँडिंग होताना दिसते. पहिला चेंडू आणि धावसंख्या होती ती 11. 12 का, एकूण 13 चेंडू आणि धावसंख्या 12. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा आणि टप्प्याचा चेंडू टाकताना दिसतोय तो आपल्याला रोहित. साईशा 11 मध्ये अतिशय अनुभवी आणि तगडे आपल्याला साईशा 11 मध्ये आपल्याला अतिशय तगडे खेळाडू आपल्याला दिसत आहेत. तसेच पुन्हा एकदा कट स्वरूपाचा मारलेला चेंडू, एक धावत समाधान मानायला लागतंय ते साईशा 11 ला. 2 चेंडू होत आहेत तिसऱ्या षटकाचे आणि धावसंख्या पोहोचते ती 13. स्कोरर 3 बॉल ना, 3 बॉल 13, 3 चेंडू आणि 13 धावफलकावर लागलेले आहेत. स्कोरर आहे तो आपला ऋतिक कोलंबे. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतो. दुसरी धावी, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल साईशा 11 संघाकडून. 4 चेंडू पूर्ण आणि धावसंख्या होती ती 14. 4 चेंडू आणि 14 धावसंख्या साईशा 11 या संघाची. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी रोहित कडून बघायला मिळते आपल्याला या सामन्यामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती, शेवटचे 2 चेंडू आणि धावसंख्या 13. 14 ना, 4 चेंडू आणि धावसंख्या 14. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला साईशा 11 या संघाकडून बघायला मिळतंय. आणि चांदे गावातील सर्व क्रिकेट प्रेमींचं या सामन्यामध्ये आपल्याला पाठीराखे आपल्याला या सामन्यामध्ये दिसत आहेत. आणि या सामन्यांचा, या प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी अनेक पाहुणे आपल्या गावातील या व्यासपीठावरती आहेत. पाहुणे म्हणता येणार नाही, आपले गावकरी सर्व. पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू आणि दिनेश लोबीचं चांगलं क्षेत्ररक्षण. झटका साईशा 11 ला. शेवटचा एक चेंडू, संजय थेर यांनी जर षटकार मारला तर संजय कोलंबे यांच्याकडून 500 रुपये, प्रथमेश कोलंबे यांच्याकडून 500 रुपये आणि चौकार मारला तर मुरलीधर कोलंबे यांच्याकडून 100 रुपये आणि वैभव थेर यांच्याकडून 500 रुपये. संजय थेर मला वाटतं एकदम जुन्या जमान्यातील खेळाडू आहेत. अतिशय अनुभवी आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजी सुद्धा ते करतायत. आणि संजय थेर यांना संजय आप्पा या नावाने ओळखले जाते चांदेमध्ये. जर संजय थेर यांनी जर चौकार मारला तर आणि देवदत्त बागडे यांच्याकडून कमलाकर 100 अप्पा रसाळ रुपयाचं यांच्याकडनं पारितोषिक. पण षटकारासाठी संजय अप्पांच्या 500 रुपये. किशोर भोईर, किशोर भोईर यांनी व्यासपीठावर यायचं कृपया. सन्माननीय किशोर भोईर.
चांदई प्रीमियर लीग 2026 किशोर भोईर मालेगावचे यांनी व्यासपीठावर यायचंय. पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. बाकी सगळे गावकरीच आहेत. 3 षटके पूर्ण ना ऋतिक, 3 षटके पूर्ण. धावसंख्या होती ती 16. चांगलं गोलंदाजी म्हणावी लागेल ती साईशा 11ची. साईशा 11 कडून चांगलीशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 3 षटके पूर्ण आणि धावसंख्या 16. 18 चेंडू आणि 16 धावसंख्या या आपल्याला धावफलकावरती लागलेल्या दिसत आहेत. साईशा 11 कडून 4थं षटक घेऊन येतोय तो अनुभवी आणि चांगला गोलंदाज भगवान कोलंबे. 3 षटके पूर्ण आणि धावसंख्या 16 या काहीशा जखडण्यात यश मिळवत होते साईशा 11 संघ. धावसंख्या 18 चेंडू आणि 16 धावसंख्या धावफलकावरती. साईशा 11 कडून विश्वास थेर असेल, संजय कोलंबे असेल, निलेश रसल असेल, धर्मेश कोलंबे असेल, अतिशय जुने आणि जाणते अनुभवी खेळाडू आपल्याला साईशा 11 कडून. गोलंदाज भगवान. पहिला चेंडू कार्पेट आणि पद्धतीचा चेंडू. 1 धाव पूर्ण. दोनशेच्या नावाने आता प्रथमेश कोलंबे यांना ओळखायला लागेल. 200 200 200 काहीतरी लकी आकडा दिसतोय प्रथमेश कोलंबे यांचा. 1 चेंडू षटकार जर लगावला, दोन्ही फलंदाजांना एक ऑफर आहे, तर षटकार जर लगावला तर सचिन बागडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. चौथ्या षटकातलं पहिला चेंडू. या पहिल्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या होती ती 18. बरोबर ना. ऋतिक कोलंबे आमचा स्कोरर, चांगल्या पद्धतीची स्कोरर म्हणून तो काम बघतोय. पुन्हा एकदा झटका, दुसऱ्या चेंडूवरती झटका ऋषिकेश कोलंबेचा. आणि 2 चेंडू आणि धावसंख्या स्थिरावते ती 18 वरती. काय वैभव, काय वैभव 9 विकेट गेलेले आहेत. 9 किती 7 विकेट गेलेले आहेत. 7 पंच म्हणून कामगिरी बघताय ते वैभव थेर. आणि नॉन स्ट्राईकला कोण आहे? उमाजी आहे का? उमाजी आहे ना पंच म्हणून. उमाजी धुळे आणि वैभव थेर अतिशय अनुभवी पंच आपल्याला लाभलेले आहेत या प्रीमियर लीग साठी. अनुभवी गोलंदाज वैभव भगवान. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा, चांगल्या टप्प्याचा चेंडू. आणि कुठेतरी काहीतरी गैरसमज होताना दिसतोय फलंदाजांमध्ये. आणि संजाप्पाने स्ट्राईक घेतलेले. संजाप्पा या षटकातील 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या होती ती 18 ना ऋतिक, 18. 3 चेंडू पूर्ण चौथ्या षटकामध्ये. अरविंद धुले यांच्याकडून केलीचा पुरवठा केलेला आहे. धन्यवाद अरविंदजी धुले. आणि आनंद बागडे आणि अरविंद धुले ही दोस्ती तुटायची नाही. या दोघांकडून केलींचा पुरवठा केलेला आहे. 3 चेंडू 2 रनांची पॅनल्टी. कोणाला पंच, कोणाला 2 रनांची पॅनल्टी? बॅटिंग टीमला 2 रनांची पॅनल्टी आहे. नको का कमिटी? काय पंच पॅनल्टी नाहीये. लास्ट वॉर्निंग आहे. 18 धावसंख्या. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू गोलंदाज भगवान यांच्याकडून. धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. बरोबर ना. 19. शेवटच्या मासात 2 चेंडू बाकी असतील. लास्ट चेंडू आहे का? शेवटचे 2 चेंडू आणि 21 धावसंख्या. कासवाच्या हळूहळू संत गतीने धावसंख्या पुढे सरकते. 21 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज भगवान आणि फलंदाज पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीचा चेंडू. 1 धाव पूर्ण. संजाप्पा स्ट्राईकला राहा. संजाप्पा ऐकत नाही आमचा. संजाप्पाची घोड्याच्या स्पीडने
21. आत्ता 21 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू 21 धावा. मला असं वाटतं 23 चेंडू आणि 21 धावा या साईशा 11 बरोबर ना? साई सोहम आणि स्वरा 11च्या 21 धाव फलकावरती शेवटचा चेंडू भगवान यांच्याकडून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, एक धाव पूर्ण. आमच्या संजापाची धाव म्हणजे घोडेकी रफ्तार. जुन्या पद्धतीची हुलकावणी देताना दिसतोय संजाप्पा. 4 षटके पूर्ण, धावसंख्या 22. संजाप्पाचे रन किती आहेत? 23 टू विन आहे. 23 टू कंपल्सरी चेसिंग आहे. 23 धावसंख्येला विन आहे. संजाप्पासाठी टाळ्यांचा कडकडाट होऊ दे जरा एकदा. हॅलो. पुढील होणारा सामना वीर त्रिशा 11 आणि शिवशंभो एंटरप्राइजेस या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. पुढील होणारा सामना शिवशंभो एंटरप्राइजेस वर्सेस वीर त्रिशा 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. चिराग कोलंबे आणि सागर कोलंबे या दोन्ही कर्णधारांनी कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या 22, 23 धावांचं लक्ष स्वरा 11 संघासमोर. स्वरा सोम 11 संघाने 22 धावा केल्या पहिल्या सत्रामध्ये. 23 धावांचं लक्ष ठेवलंय ते साईशा 11 संघासमोर. मॅचला होईल सुरुवात. त्या अगोदर आपण शिवशंभो एंटरप्राइजेस 11 टीमचा कॅप्टन आणि वीर त्रिशा 11 टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करूया की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. आणि आदरणीय मुरलीधरजी कोलंबे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. वीर त्रिशा 11 आणि शिवशंभो एंटरप्राइजेस 11. चिराग कोलंबे आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. चिराग कोलंबे लवकर या, नाहीतर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. थँक्यू व्हेरी मच. चांदई प्रीमियर लीग साठी आपल्या चांदई गावातील अनेक जुने कॅप्टन जाणते उपस्थित होत आहेत. तसेच टॉस तरुण होईल या नंतरच्या सामन्याचा. या प्रीमियर लीगचा आनंद लुटतायत. मग त्यामध्ये असतील सदानंद थेर असतील, देवीदास बागडे असतील, मुरलीधर कोलंबे असतील, संजय कोलंबे असतील, चिराग कोलंबे, मोहनदास असतील, पत्रकार आपले नरेश कोलंबे असतील. मला जेवढे दिसत आहेत त्यांची मी नावं घेतोय. अंकुशजी बागडे असतील. सगळ्यांनी कृपया नावं चुकून जर राहिली तर क्षमस्व. सगळ्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. आपल्या गावाची स्पर्धा आहे म्हणून आपण व्यासपीठावरती कृपया यायचंय. प्रशांत गोरे आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. आणि जयेश कोलंबे पण आपल्याला ड्रेसिंग मध्ये दिसतात. इन ऍक्शन दिसतील पुढच्या मॅच मध्ये. आणि काका पुतण्यामधील मॅच सागर कोलंबे आणि चिराग कोलंबे यांच्यामध्ये टॉस झाला. शिवशंभो एंटरप्राइजेस 11 संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बहुतेक त्यांचा निर्णय असेल पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. मॅचला सुरुवात होते जिकडे स्वरा सोम 11 या टीमने पहिल्या इनिंग मध्ये रन्स केल्या 22. 23 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते साईशा 11 संघासमोर. एक सोप्पं लक्ष घेऊन मैदानामध्ये सलामीची जोडी विश्वास थेर आणि त्याचबरोबर मंगेश कोलंबे. एक युवा टॅलेंट आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहू शकता एक काल ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवून सोडला आहे तो विश्वास थेर. ही 2 जोड साकली मैदानामध्ये सलामीवीर
आणि त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो गोलंदाज आतिश कोलंबे, ज्याला आपण पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना बघितलं, थोडंसं नाराज केलं बॅटिंग करत असताना. ते मात्र स्वरा सोमिले